आणि तुझ्या हातात काय आहे? हे तर मी दिलेल्या भाषणाबद्दल मला मिळालेले बक्षीस आहे का आई? भाषण? कसलं भाषण? आई बघा आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका असे मी भाषण दिले आणि वाई त्याचं मला मिळालेले बक्षीस आहे. अरे माझ्या सुधाच्या राज्य काका मला सुद्धा खूप शिकायचं आहे. पण आई काका कुठे आहेत ग? काका शहराला गेले. शहराला? पण कशासाठी ग? अरे त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागला ना ते ऍडमिशनसाठी. मग मी पण इंजिनियर होणार आई. अरे बाळा तुझ्या बाबांची देखील इच्छा आहे की तू शिकून खूप मोठा माणूस गावामध्ये. आई अगं ज्याप्रमाणे काका तुमचे स्वप्न साकार करतोय ना अगं अगदी त्याचप्रमाणे मी आहे ना बाबांचे आणि तुझे स्वप्न पूर्ण करेन. पण आई बाबा कुठे आहेत ग? तुझे बाबा ना बाहेर गेले तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणायला. काय नवीन ड्रेस? पण कशासाठी काय? आज काय आहे सांगतो? आज तर शिक्षक दिन. अजून अजून तर काही नाही ना ग. काय नाही. अरे आता वाटलं आज तुझा जन्मदिवस आहे. अरे हो ते तर माझ्या लक्षात नाही. तुला लक्षात राहील रे. चल तू आठवण सोबतच तयारी कर. होय. एक काम करा तुम्ही स्वागताची तयारी करा. अरे पण कुणाच्या स्वागताची तयारी? तू काय बोलतोस मला काही कळत नाही. तुम्हाला काहीच माहित नाही? काहीच माहित नाही? मला सांग मी या घराच्या बाहेर जाते का? जाते नाही जात का? मग बाहेरच्या जगात काय घडतं हे मला कसं माहिती असणार? हे बरोबर आहे. तुमची गोष्ट बरोबर आहे. आनंदाची वार्ता मी सांगू ताई. माझे दादा. कोणाचे दादा? माझे मनोहर दादा राजनी कंपनीच्या कामगारांचे युनियन लीडर झाले. बोला बरोबर. कामगाराचा युनियन लीडर बनलेला आहे. साधी गोष्ट आहे का? हे बघ तुझ्यासाठी ड्रेस आणलेला आहे. हा ड्रेस घे आणि पटकन घालून बाहेर जा बेटा. आता महत्वाची गोष्ट. आता तू आमचा युनियन लीडर झाला बरोबर. आमचे सगळं काम पूर्ण झाले पाहिजे. आमचा पगार पण वाढला पाहिजे. त्याची काळजी अजिबात करायची नाही. फक्त मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. मग बघ अरे आपलं सगळे मान्य पूर्ण होणार आहे. तू काही काळजी करू नको ना. सांगून ठेवतो आमचा पगार जर वाढला नाही गाठ माझ्याच सांगून ठेवतो. नाहीतर त्याच्याबद्दल काही काळजी करायची नाही. विश्वास ठेव माझ्यावर. नाहीतर पगार भेटले माझं काम कसं माझं काम करा. आमचं काम करायचं दादा. काम करायचं असं खरंच सविता आज किती आनंदाचा दिवस आहे ग. आज आपल्या अभयचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन, आपल्या रविवाराचा वाढदिवस आणि विशेष म्हणजे रागिणी कंपनीच्या कामगाराचं युनियन लीडर म्हणून निवडलेलं किती योगदायक आहे. अरे शाबास बेटा शाबास. अरे अभिनंदन तुझं अभिनंदन.
शेवटी मुलगा कुणाचा आहेस रे या मनोहर गोष्टीचा. अरे खरंच आज तर माझा आनंद आहे ना. अरे गगनात मावेल असेल बेटा केक काप आणि आपल्या रघुनाथ मामाला मात्र जायला विसरू नको सर. बाबा तुम्हीच म्हणाले ना की मला मामाला घेऊन. अरे रवी बेटा, अरे या जगात नाते जोडायला रक्ताची नाती असायला पाहिजे हे असं नाही. अरे कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मांडलेली नाती आहेत ना हे श्रेष्ठ ठरत असतात. चल बेटा केक काप चल. पण काकांची वाट बघायला. अरे मग तुझे अभय काका ऍडमिशन घेण्यासाठी बाहेर गेले. अरे त्याला यायला उशीर लागेल म्हणून आपण काही वाट बघत राहायची का. नाही नाही काकाची मी केक कापणारच नाही. आता मी काय नवीनच तुझं सविता मला माहित होतं का. मला माहित होतं की याचा काका आल्याशिवाय हा केक कापणार नाही हे मला सगळं माहित होतं. पण किती वेळ रे उशीर होते ना. एक काम करू आता केक आपण खाऊन घेऊ. अरे चुप. अरे वा, मस्त ना तुम्ही. रवी रवी ते बघ तुझे अभय काका आलेच. अरे तुम्ही लोक कसे गप्प का. तुम्ही बोलत का नाही. अरे दादा काय झालं आणि दादा काय झालं. तुम्ही असे गप्प का. आम्ही गप्प का होत ना ते तुम्ही आपल्या लाडच्या कुत्त्याला विचारा. अच्छा अच्छा हो का. अरे बेटा काय झालं. जा, मी नाही बोलत. बोलणार ना काय झालं. अहो तुम्ही यायला एवढा उशीर का केला. हो यार सॉरी यार. तुम्ही असं कधीच करणार नाही. रमेश काका प्रॉमिस. बरं सांगा काका आज काय आहे. आज काय आज काय अरे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आज काय आहे आणखी आणखी काय. बुद्धू. मामा मला त्याच्या गोष्टी बरोबर आहे. तुम्ही तर बुद्धूचा. काय? अहो, आज मला वाढदिवस आहे. काय तुझं वाटलं तुम्ही कार्यक्रमाची तयारी सुरू ठेवा. मी लगेच केक घेऊन येतो. थांबा, थांबा. काय झालं रे? केक आणा. आम्ही सगळी तयारी करून ठेवली. याने म्हटलं माझी काका आले तर मी केक कापणार नाही म्हणून आम्ही तुमची वाट बघत होतो. हो का. बघा ना सगळी तयारी करून अरे वा. ठेवली. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल. कुठे निघतो इकडे.
तरी छान स्वयंपाक केलेला आहे, जेवण करून जाते. असे हळू बोलले आता घाबरत असतो का? माझा जेवण दुसरीकडे आहे. तुला जेवण करून जावंच हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो, 10 बोटं जोडून येऊ मी. जेवण दुसरीकडे आहे, माझा नंतर येतो ना. आपण उद्या जेवण करा, जेवण टेन्शन घ्यायचं नाही. येतो मनोहर दादा, येतो मी. मनोहर दादा झिंगाभात. हा काय चालवलाय? अरे झिंगाबाद नाही, जिंदाबाद जिंदाबाद. झिंगाभात ना, झिंगाभात झिंगाभात. तुम्ही निवडून आले ना, हो तुम्ही आम्हाला पार्टी देणार. हो बकऱ्याची पार्टी नको, झिंग्याची पार्टी पाहिजे. म्हणून मनोहर दादा झिंगाभात. सविता, अगं ज्या घरात सुखाची सावली असते ना, त्या घरात मन पसंती प्रसन्न असते. बस त्या परमेश्वराजवळ माझं एकच मागणं आहे की आपल्या संसाराला सदैव अशीच सुखाची सावली मिळत राहो, हीच विनंती आहे. नक्कीच दादा. अरे ज्या घरात राम आणि सीतामासारखे देव माणसं वास्तव्यात आहेत, त्या घरात सुखाची सावली सदैव तेवत राहणार. खरंच. अरे हा बरोबर. अरे काय झालं तुझं ते इंजिनिअरिंगचं ऍडमिशन? मी तुझ्याशी बोलतोय, गप्प काय? काय झालं? काय झालं ऍडमिशन? दादा मला नाही करायचं ते इंजिनिअरिंग कोर्स. तू खर्च पेलवणे की आपली परिस्थिती नाही बघा दादा. मी कुठे काम करून 2 पैसे मिळवणार, पण तो शिक्षण मी कधीच घेणार नाही. तू काय बोलतोस? याचं भान केलं तुला? काय बोलतोय तू? माझी परिस्थिती बघून हा निर्णय घेतलास की माझ्या एकट्याच्या कमाईत माझा दादा अरे माझ्या शिक्षणासाठी एवढा पैसा कुठून पुरवला, आणि हाच मनात विचार करून तू ऍडमिशन न घेता परत आलास? नाही रे अभय, नाही. अरे या जगात व्यवहारात आणि शिक्षणात अरे भावनेला मुळीच किंमत नाही. अरे या जगातील कुठलाही व्यक्ती परिस्थितीच्या भावनेत जर विरघळून गेला ना, तर तो आपले ध्येय कधीच साध्य करू शकत नाही. अरे तू तुझ्या शिक्षणासाठी कसलीही काळजी करायची नाही. अरे मी माझा संसार पेरवेन तुझ्या शिक्षणासाठी. आणि हा तुझ्या दादाचा तुला दिलेला शब्द. आणि हे सगळं करीत असताना जर का आमच्याकडून काही चुकत झाले ना, तर आम्हाला माफ करा. तुम्ही काय करता? तुम्ही तर माझ्यासाठी ममतेचा अर्थांग साधला. स्वतःवर येऊन झेलून मला सुखाची सावली देणार वृक्ष होईल. तुमच्या स्वप्नाची पूर्ती मी नक्कीच करू. ही माझी वहिनी नाही, ही तर माझी आई आहे. आई तर आई तुझे किती गुण झाले हेच मला कळत नाही. या जगातील मराठी शब्दकोशातील शब्द अपुरे पडतात. तशी तू माझी आई आहे, ममतेचा सागर, सुखाची सावली. ममतेचा तू सागर, सुखाची सावली. ममतेचा तू सागर, सुखाची सावली. आई परी तू वहिनी I
जनरल
नागेश्वर चंडालने एकदा का निर्णय घेतला ना, एकदा का निश्चय हातात घेतला ना, तो पूर्ण केल्याशिवाय हा नागेश्वर चंडाल कधी स्वस्तच बसत नाही, कधी शांतच बसत नाही. कारण नागेश्वर नाव आहे माझं. नागेश्वर म्हणजे नागाचा ईश्वर. एक एक कृत्याला घाबरतोय, हाताळतोय तो परमेश्वर. तोच आहे मी नागेश्वर नावाचा तो मेला. ज्याची चाल लोंबडीची, चपळता हरणाची आणि शिकार करतोय वाघासारखी. मी कधी सोडत नाही. ती शिकार पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि आता उरला प्रश्न तो तुझ्या कंपनीतील कामगारांचा. आता त्या कामगारासोबत कसा काही खेळ खेळतो, असा काही गाव म्हणतो. तेच कामगार आपल्या उभ्या आयुष्यात नष्ट नाबूद होतील, उद्ध्वस्त होतील, अरे तुझ्या धमकीला घाबरणारा हा मनोहर गुप्त नाही. अरे स्वाभिमानी आहे, स्वाभिमानी. अरे यानंतर तू अरे आम्हा कामगाराचं कधीच वाकडं करू शकणार नाही. अरे नागेश्वर चंदन, अरे या मनोहर गुप्तनं अरे तुझं अरे आव्हान स्वीकारलंय.